दरम्यान या अपघातासंदर्भात शरद पवारांनी ट्विट केलंय। नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूयात। ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। सर्व निष्पाप प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण करतो। मध्य रेल्वेवर दररोज सरासरी 6 ते 7 प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो आणि ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे। लोकलमधील वाढती गर्दी यांचं मुख्य कारण आहे आणि असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवर त्यांच्या मृत्यूचं खापर फोडून चालणार नाही असे शरद पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। तर रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी। वेळेचं उत्तम नियोजन करून लोकल फेऱ्या वाढवणं अत्यंत गरजेचं आहे। लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची वेळेत अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे असं शरद पवार म्हणाले। एकीकडे स्वयंचलित दरवाजांना जितेंद्र आव्हाड आणि राज ठाकरे यांनी काही कारण सांगत विरोध दर्शवला। दुसरीकडे शरद पवार यांनी हे स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची वेळेत अंमलबजावणी होण्याचं या ठिकाणी म्हटलं।